च्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं चकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबा राय आज अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं माळवंडी नावाचं गाव आणि या माळवंडी नावाच्या गावामध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय आनंदी महाराजांच्या 71व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 12 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी तपपूर्ती सोहळ्यामध्ये वाटचाल करणारा आणि या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथाने आणण्याबरोबरच अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ माळवंडीकरांनी केलं गेलेलं आहे. भागवत यांच्या मुखातून भागवताची कथा ऐकत आहात ते कथा व्यास हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय आमचे परममित्र आमचे गुरुबंधू भागवताचार्य सोपान महाराज मुंडे यांच्या मुखारविंदातून 7 दिवस आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथाचरित्र श्रवण करत आहात आणि आज 4था दिवस आहे, 3रा दिवस आहे सप्ताहाचा आणि त्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण उपस्थित आहात. आजची कीर्तनाची सेवा विलासरावजी चव्हाण आणि अनिलरावजी शिवाजी विषय या दोघा जणांनी त्या ठिकाणी 25-25 हजार रुपये केले आणि ही सेवा घेतलेली आहे. त्या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगली सेवा तुम्ही या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि दोघंजणही आमच्या शरद भाऊकडे गेले म्हणले 50,000 जाऊ दे पण चांगला महाराज आणा म्हणून माझी निवड केलेली आहे. त्या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. एवढं मोठं ओझं उचलणं शक्य नाही पण आपण सगळ्यांनी ते ओझं उचललंय त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि 7 दिवस या ठिकाणी भागवत कथा सोपान महाराजांची 7 दिवस कथा चालू आहे. त्या कथेचंही सौजन्य डॉक्टर सौभाग्यवती जया एकनाथरावजी डवले विष्णू बेंडे समाधानजी चव्हाण शिवाजी चव्हाण आणि अशोकजी लक्सस यांनी घेतलेलं आहे. त्यांनाही मी व्यासपीठावरून मनापासून धन्यवाद देतो की आपल्यामुळं सगळ्या गावाला 7 दिवस कथा ऐकायला मिळते हे आपलं परम भाग्य आहे. आणि महाराज स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. अचानक एखादा महाराज नाही जरी आला तरी टायमिंगला महाराज उपस्थित आहेत. बरोबर आहे का नाही. सोपान महाराजांची उपस्थिती आहे. ज्यांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी त्यांनी स्वतः महाराजही आमचे परममित्र आमचे गुरुबंधू महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे सतीश महाराज डोईफोडे शंकरगड तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्यानंतर इकडून आमचे सगळी जवळचीच मंडळी दत्ता महाराज आगाव महाराज जगन महाराज आगाव दत्ता महाराज ही सगळी अतिशय प्रेमातली मंडळी. दोनही मृदंगवादक इकडून तर आमच्या जिल्ह्याचं वैभव आहे ज्याची त्याला स्वाभिमान असावा. बरोबर आहे का नाही. आमच्या जिल्ह्याचं वैभव आमचे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत खंडू आबा सानप त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि दुसरे आपले महेश महाराज ढोरे तुम्हाला हे आपल्या भरत महाराज हां तरी म्हणलं हे कुठंतरी बघितलं हे. बरोबर आहे का नाही. भरत महाराजांचे पट्ट शिष्य आहेत महेश महाराज आणि हे इथून क्लासला तिकडे येतात हे लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही. आमच्या इकडं म्हणून महेश महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. अक्षय महाराज पांचाळ तेही आले त्यांना धन्यवाद. ते आमच्या कथेत तबला आणि पखवाज वाजवतात त्यांनाही धन्यवाद. आणि आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. माईक सिस्टीम तर काय घरचीच आहे. बरोबर आहे का नाही. शरद भाऊचीच आहे त्यांनाही धन्यवाद. कॅमेऱ्यावाल्या दादाला धन्यवाद. माता भगिनी पुरुष मंडळ सगळ्याला धन्यवाद देतो. आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल मला वाटलं आज बी 7 ते 9 काय की उरकलं का काय की. बरोबर आहे का नाही. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा. आता माझा आवाज येतानीत मी बसून आलेलो आहे त्याच्यामुळं आता कसं आहे पण ही मंडळी आहेत त्याच्यामुळं आता उड पडणार तर नाही. फक्त मला शांतता लागते. शांत राहा आणि लक्ष देऊन ऐका एवढंच आहे. आनंदी महाराजांचा हा खऱ्या अर्थानं 12 वर्षापासून आपण हा सप्ताह करतात आणि 71वा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न करत असतात. कसं आहे
संतांची सेवा, संतांची पुण्यतिथी, संतांचे उत्सव जे करायचे असतात ते कशासाठी करायचे असतात? एखाद्या वेळेला त्यांचा उत्सव आनंदी महाराजाचा आपण जर नाही केला तर आपलं काय होतंय? त्यांचं काहीच बिघडत नाही. काय बिघडत आहे त्यांचं? त्यांचा उत्सव जर आपण नाही केला तर त्यांचं काहीच बिघडत नाही. मग का करायचा? आपलं बिघडू नये म्हणून करायचा असतो. लक्षात आलं का नाही? आपलं चांगलं राहो म्हणून करायचा असतो. आपल्या उद्धारासाठी त्यांचा उत्सव. ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपली आपण मुक्तता करून घ्यायची असेल तर हरपले आपण पे पावे, तई पाहता संताया गिमसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचं पुण्यस्मरण आपल्या भल्यासाठी. लक्षात येतंय का नाही? म्हणून त्यांची सेवा करणं हे आपण सगळेजण करायला लागलो ते आपला उद्धार होण्यासाठी. म्हणून अभंग ही संत प्रकरणातलाच तुकोबरायचा सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आणि या अभंगातून तुकोबराय संतच कसं जीवाचं हित करतात याचं चिंतन करतात. कसं या जगात एकमेव संत आहे की त्यांना आपलं हित कशातही माहिती. कुणाला माहिती? संतांना. बरोबर आहे का नाही? विकू नको. संत जर सोडले तर आपल्या हिताचा विचार या जगात कुणालाच माहित नाही. मायबाप जरी असले तरी बी त्यांना आपलं खरं हित कशात आहे हे माहीत नाही. हित नाही ठावे जननी जन काहीच नका ते माझ्या माईकला. ह्यांना विकू द्या. माझ्या माईकला वाढला किती वेगळं वाटतं. मला सवयच नाही त्याची. हित नाही ठावे जननी जनका अंदाविला लौकिका चारुती. मायबाप जरी असले तरी मायबापाला आपलं हित माहिती नाही. मग सांभाळीत नाहीत का? सांभाळतेतच पण लोभाकारणे पाळी. संभाळते आणि लोभाकारणे पाळीते. मायबाप जरूर सांभाळतात पण काहीतरी फायदा असल्याशिवाय मायबाप बी सांभाळीत नाहीत. बरोबर आहे का नाही? सांभाळतात जरूर पण हित मायबापाला माहिती नाही. मायबापे पिंड पाळीला
कमी पडू नका, मला भजनाची जास्त आवड आहे, मी भजनानंदी माणूस आहे, कीर्तन भजनावरीच आहे माझं. आता माझा आवाज बसलाय तरी पण आता हे असल्यामुळं पण नाद जात नाही, भजनाचा जास्त नाद आहे, त्याच्यामुळे लक्ष देऊ. सगळ्यांनी बिनधास्त म्हणा, काय अडचण नाही. माय बापे पिंड पाळीयला माया, आणि महाराज म्हणतात जन्म मरण जाया संत संग. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोपान महाराज फक्त एकमेव संताव सोडू शकतात, नाही तर आपल्याला कोणी सोडू शकत नाही. कारण संत जे आलेले असतात ना महाराज, त्यांचं काम एकच असते, देखे प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी उरले लोका लागे. ज्ञानोबा म्हणतात ज्यांचं जीवनच लोकांसाठी, बळ बुद्धी ज्याची उपकारासाठी, अमृत हे पोटी साठविले, अमृत हे पोटी उपकारासाठी, अमृत हे पोटी साठविले, अमृत हे बुद्धी ज्याची उपकारासाठी, अमृत हे पोटी साठविले, अमृत हे पोटी बडबुद्धी ज्याची उपकारासाठी, अमृत हे पोटी साठविले. ज्यांचं जीवनच समाजासाठी, कुणासाठी? समाजासाठी. आणि ते संत एकमेव असेल त्यांना आपलं हित माहिती, नाही तर जगात आपलं हित कुणाला माहित नाही. एकमेव संत आहेत त्यांना आपलं हित माहिती आहे. महाराज संतांनाच हित कसं काय माहिती? त्याचं कारण, त्याचं एकच कारण आहे, शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. संत आणि हिताहित जगाचे. नीट ऐका, लक्ष देऊ. जगाचं हित कशात आहे हे फक्त संतांना माहिती. कुणाला माहिती? संताला माहिती. संत जर सोडले तर जगात आपलं हित कुणालाच माहिती. कसं असते, धंदा कोणता बी करा, छोटा धंदा करा, मोठा धंदा करा, कसला बी धंदा करा, धंद्यात जर तुम्हाला पोटाला पोटभर खायचं असलं तर धंद्यात सगळ्यात महत्वाचा आयटम जर कोणता असेल तर त्याचं नाव इमानदारी. कोणती? दत्तराव काय? इमानदारी म्हण. काय महत्वाचं आहे? इमानदारी महत्वाची. इमानदारी जर सोडली तर धंद्यात दुसऱ्याला मजा नाही. महाराज पोटाला पोटभर खायचंय का, कशात बी इमानदारी करायची. काय करायची? हो बोला की काय? इमानदारी महत्वाची. काय महत्वाची रे शरद? काय काय महत्वाचं ह्या धंद्यात बी? इमानदारी महत्वाची. लक्ष द्यायला लागलंय का नाही? धंदा कोणता बी असो, धंद्यात इमानदारीला किंमत आहे. पोटभर खायचंय तर इमानदारी. आणि नीट ऐका, इमानदारीच्या जॉईंट खात्यात दुसरी एक आबा महत्वाची गोष्ट आहे सोपन. नुसत्या इमानदारीवर बी काम होत नाही.
धंदा करायचा असेल तर इमानदारी बरोबर भांडवलाची गरज. कशाची गरज? भांडवल नसल्यावर काय उपयोग आहे का त्याचा? भांडवल म्हणजे पैसा. व्यवहार म्हटले की भांडवल आहे, त्याचं नाव पैसा, आणि त्याच्याशिवाय पान हलत नाही. कशाशिवाय? पैशाशिवाय. पैसा नसल्यावर कळतंय कसं होते ते. सांगायला बरं वाटतंय भागवतात कीर्तनात, पैसा काय संग न्यायचा आहे काय, कुणी काही बांधून न्यायलाय काय, हे सांगण्यापुरतंच ठीक आहे. पण पैसे नसल्यावर कळतंय कसं होतंय ती. बरोबर आहे का? नाथ महाराज सांगतात, त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी, आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठी फडफडोनी. बायको नीट बोलत नाही. बायको कोण? बायको काय नसलो, काय नसलो, पैसा नसलो बायको बी नीट बोलत नाही. हात चला, हा काय बोलत नाही, बायको नीट बोलत नाही. पैसा जर असला तर मग ज्ञानोबराची ओवी त्याला जोडून. ज्ञानोबराय नाथ माही संत एका जागेवर बसून लिहितात का काय असं वाटते कधी कधी. आता बघा, पैसा नसल्यावर त्या धनाची झाली तुटी. नाथ महाराज, स्त्री वसवसोनी लागे पाटी, हे नाथ महाराज म्हणतात. आणि पैसा असल्यावर धनवंत पुरुषाशे, स्त्री लवटव करी कैसे. कैसे? कुटका देखोनी सुने जैशी, पुच्छ हलवी. जसं तुकडा टाकल्यावर सुने म्हणजे कुत्र शिपूट हलवित, तद्वत पैसा असल्यावर काय. आता त्याला प्रमाणच सांगतो की हे धनवंताला लागे आणि सर्व मान्यता आहे जगी. जसं नाथ महाराज म्हणतात, पैसा नसल्यावर बायको कुत्र्यासारखी फडफड करते आणि पैसा असल्यावर कुत्र्यासारखं शिपूट हलविती. त्याला तुको भरायचं. याच अभंगात प्रमाण आहे, सदा शृंगार भूषण कांता लवे बहुमाने, कांता लवे आणि कांता लवे बहुमाने. कांता म्हणजे मिळवणी, कांता म्हणजे मिळवणी म्हण काय, बायको बायको कांता म्हणजे बायको मिळवणी म्हण काय. मी चुलती म्हणेन, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणजे जा. बरोबर आहे का नाही? कांता म्हणजे बायको. बायको सुद्धा लवून नमस्कार करते, पण त्याच्याजवळ काय पाहिजे? काय जा पाहिजे? अरे कबीरदासजी तो कह रहे कि बाबूजी, इस जगत में पैसों के 3 नाम होते हैं. कितने नाम होते हैं? 3 नाम होते हैं. अपने बराबर का है तो परशु कहलाता है, अपने ऊपर है तो परशुराम, अपने नीचे है तो परिशा. पैसा तेरे 3 नाम, परशु परिशा परशुराम. इस जगत में तो बाबूजी सब पैसे के भाई होते हैं. सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब तारे 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 भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई.
कशाला आहे? पैशाला. व्यवहारात पैसा म्हणजे भांडवल असल्याशिवाय काम होत नाही. धंद्यात भांडवल लागते. काय लागते? भांडवल लागते. आणि ती भांडवल कुठंतरी गुंतवावं लागते. पण गुंतवीत असताना अशा धंद्यात गुंतवायचं की तिथं आपला फायदा होईल. ऐकायला लागलात का? तिथं आपला काय होईल? फायदा होईल, नफा होईल. तोटा होईल असा धंदा करायचा नाही. धंद्याची पद्धतच आहे. काय आता तुम्हाला बुलढाणा, अजून कुठलं जवळ होलसेल मार्केट? चिखली. ही होलसेल आहे. बुलढाण्याहून चिखलीहून 10 रुपयाला वस्तू आणायची आणि 12ला विकायची. ही धंद्याची काय पद्धत आहे? 10ला आणून कितीला विकायची? 12ला विकायची. नावं ठेवायसारखं काहीच नाही त्याच्यात. कारण धंद्याची पद्धत तुकोबारांनी सांगितलेली. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, का आता? तो पण महाराज उघडं वाटायला आता. काही कसं वाटायला लागले आता? होय, कसं वाटायले? कसं किती वाटायले? कसं वाटायले? कसं आता बरं वाटायला लागले ना? मग काय नाही. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. धंद्याची पद्धत आहे. 10चे 12 झाले पाहिजे. 10चे किती झाले पाहिजे? 12 झाले पाहिजे. प्रयत्न करायचे. 10चे 12च करायचे. 10चे 9 होऊ द्यायचे नाही. आणि 10चे 9 होऊ देणं म्हणजे मुदलामध्ये पडे तोटा. ऐसा खोटा उदीमा, ऐसा खोटा उदीमा, ऐसा खोटा तोटा आणि ऐसा खोटा उदीम. मुदला जर तोटा होत असेल तर तो धंदा करून काही उपयोग आहे का? काही उपयोग आहे का? काय नाही. कितीतरी माणसं आहेत महाराज, काय मुदलात काय आणायला लागलेत? तोटा आणाय काही उपयोग आहे का? जन्मा येऊन काय केले गायक राहिला पैठण मध्ये विसरून. लक्षात आलं का नाही? आणि त्वा मुदल गमाविले. काही नाही महाराज, मुदल गमवून बसलेली माणसे. मुद्दल कधी वायाला जाऊ द्यायचं नाही. मुदला तोटा होऊ द्यायचा नाही. एवढं ठेवायचं, सांभाळायचं. कशात तोटा होऊ द्यायचा? मुदला तोटा होऊ द्यायचा नाही. मुदलात का तोटा झाला रे बाबा, मग त्याचा काही उपयोग नाही. धंद्यात 10चे किती करायचे? 12. लई जवळचं गिरायक आलं बाबा तर कमीत कमी 11 बी नाही झाले. 10:30 माणसं चिकट आहेत बरं का. लक्षात आलं का नाही? 10:30 आणि 10:30 बी नाही झाले तर काय? आमच्याकडे त्याला म्हणते कमीत कमी कानाला कान लागावा. मुदलाला मुदल तरी राहावा. 10चे 10 तरी व्हावा. 10चे 9 झाले की त्याचा दुपारा खोटा उपटाणार. ही ध्यानात ठेवायचं. लक्षात यायला लागलंय का नाही? त्यानं धंदा करायचा नाही. चिकाटीनं 10चे 12च करायचे. पण नाही झाले 12 तर कानाला कान लागावं. 10ला
10 मुदल गमवून बसायचं नाही. आता तुम्हाला मुदल म्हणजे काय हे नीट सांगतो आधी, म्हणजे मग तुम्हाला धंदा करायचं कळण कसं आहे. ती ताईट बसा, ढिल्या अंगानं कळत नाही जरा, नीट बसा जरा. हां, माणसं विदर्भातली, मी मराठवाड्यातला आहे, लक्ष द्यायला लागलं की नाही. ताईट बसा, ढिल्या अंगा, हो नीट बसायचं. हां, इकडे लक्ष द्या आता माझ्याकडे. मुदल म्हणजे काय सांगतो, म्हणजे धंदा करायला कळतंय. काय गमवायचं नाही, काय गमवायचं नाही, मुदल गमवायचं नाही. आता इकडे बघा माझ्या, इकडे बघा माझ्याकडे, हे बघा आता माझ्याकडे बघा हाताकडे. आपण माणूस आहोत ही मुदल आहे. आपण माणूस आहोत ही काय मुदल आहे. आणि बरेचशी मुदल बी गमवून बसलेली. सप्त्याची वर्गणी देण्यापुरती बी माणूस की नसावा का असलेली म्हणायचं. जन्मा येऊनी काय केले तो मुदल गमाविले. ह्यानं हे काय हो बोला की सोपन महाराज, हे काय, हे काय जगन महाराज, मुदल आहे मुदल. आणि येणं जर ठरविलं देवाची होईल म्हणती ते होती तरी काची नरदेह निदान लागले हत्ती उत्तम सार उत्तम गती. महाराज म्हणतात देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. ठरवलं तरी येणं देव होता येते. काय होता येते देव. आणि नाही देव होणं कमीत कमी मुदलाला मुदल राहावं. ध्यानात बसायला लागलं का नाही. मुदलाला माणसाला माणूस तरी राहावा, बाकी काय नाही राहिलं तरी हरकत नाही. माणसाने असं म्हणू नये अरे ही का माणूस आहे का र विठ्ठल म्हणजे आपला मुद्दा धंद्यात कसं आहे तोटा होऊ द्यायचा नाही. आम्ही हमेशा सांगू एक नालायक होतो. कसलं होतं महाराज नालायक. नुसतं नालायक नव्हतं, खानदानी नालायक. हां कसं असते सामान्य नालायकात आणि खानदानी नालायकात फरक असते. लक्षात यायला लागले का नाही. खानदानीच नालायक होता बाकी त्याला काय. आता हे आमचा मराठवाड्यातला शब्द खानदानी नालायक. धंदा एकच, ह्याच्या त्याच्या पैसे जायचं 10-5 रुपये कुणाकून बी घ्यायचे आणि आपलं भागवायचं आणि रुपया महागारी कुणाचा द्यायचा नाही. बोलू नका. गावात तर कुणी रुपया द्यायना उठलं चिखलीला गेलं आणि तिथं एका सावकाराकडे गेले. शेठजी नमस्कार म्हणले. नमस्कार बोला. काय नाही म्हणले पुरीचं लग्न आहे आणि 5 लाखाची गरज आहे. किती लाखाची. आणि लग्न कुणाचे पुरीचं. लग्न बिग्न काय नाही, खानदानीच नालायक ना ती. बरोबर आहे का नाही. शेठजीनं सांगितलंय बसल्या जागेवर 5 लाख घेऊन जायचे. खिशातून हात घालायचा आणि 5 लाख घेऊन जायचे. बँक नाही, चेक नाही, फोन पे नाही, काहीच नाही. ठीक आहे म्हणले पण आम्हाला तुम्हाला आमचं काही माहिती का. काय म्हणलं सावकार तुम्हाला आमचं काही माहिती का. होय तुम्हाला आमचं काही माहिती का. मग तारीख कशी घेतली. तुम्हाला आमचं काही माहिती का असं सावकार म्हणला. मी नाही. लक्ष द्यायला लागले का नाही. सावकार म्हणला आम्हाला तुम्हाला आमचं काही माहिती का. म्हणले कशाचं. मग कशाचं व्याज व्यवहार व्याजाचं 5 लाख देतो पण व्याजाचं. ही नालायकच होतं पण खानदानी होतं. ती बोलला म्हणला बोला तुमचं काय आहे ती. शेठजी नावा सांगितलं. म्हणले 10 न. किती ना म्हैस किती ना 10 न पद्धत आहे. 10 न 10 न पद्धत आहे का ही. हा 10 न पद्धत आहे. जास्त व्हायला लागलं. 10 न पद्धत नाही. इकडं पद विदर्भात कसं आहे. हा इकडं बघा 10 लाख 2 न 5 लाख 3 न 1 लाख 5 न. कळायला लागले का नाही. म्हणजे जेवढं कमी पैसे घेतात तेवढी टक्केवारी जास्त आहे. हे किती न म्हणला सावकार 10 न. हो किती न म्हणला
10 पद्धतही नाही. आता नीट ऐका, हे बी नालायकच पण खंदनी होतं ना. इकडं बघा, एक पाय पुढं, सतीश महाराज ऐकायलात का, एक पाय महाग केला आणि बोलला ह्या का शेठजी, एकदा बोलतो पुन्हा पुन्हा बोलत नाही, पुरीचं लग्न आहे म्हणून आलोय. ह्या का 9 तुमचे मला घ्यायचे नाहीत आणि 10ची भाषा मी खपवून घेणार नाही. 9 घ्यायचे नाही आणि 10ची भाषा खपवून घेणार नाहीत. सरळ सरळ 8 देऊन टाका. कितीनं? 8. सावकार म्हणला दिले. आता हे नालायकच ना, दिले, घेतले न गेलं. सावकाराचा हिशोब चालू. 8 लाखाला महिन्याचे किती, 6 महिन्याचे किती, वर्षाचे किती, लाखाला 5 लाखाला वर्षाचे किती, महिन्याचे किती, असं काय चालू सावकाराचा हिशोब चालू. तुकाराम महाराज आले तिकडून, जय हरी म्हणले, जय हरी. सावकार बरं आहे का? बरं आहे, बरं आहे म्हणले, तुमच्या आशीर्वादानं आताची एक आलत म्हणले. 9 घेणार नाही म्हणला, 10ची भाष्य जमणार नाही म्हणला, 8 5 लाख नेले. महाराज म्हणले 8 म्हणले हो. त्याचं काही लिहून घेतलंस का? म्हणले नाही. आधार कार्ड, त्याचं काही खरेदी वगैरे एखादी प्लॉटची नाही राव. म्हणले नाव बघू दे बरं. नाव बघितलं आणि ती नालाय खंदाने दिसलं. तुकाराम महाराज म्हणले माझा शेजारी की. आणि तू काय करायला सावकार? म्हणले महाराज मी हिशोब करायलो. तू कोबर आहे म्हणले, येड्या तू हिशोब करायला लागलास का? मुदल नाही हाता व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता. मुदल नाही हाता व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता. महाराज म्हणले मुदल नाही हाता आणि व्याज मरावे लेखिता. व्याज लिहून लिहून मेलास तरी हे कुणाचं मुदलच देत नाही. धंदा कामाचा आहे का? बोला की धंदा कामाचा आहे का? काही कामाचा नाही. तोटा होत असेल असा धंदा कामाचा. धंद्यात काय पाहिजे? अहो धंद्यात नफा झाला पाहिजे ना, बरोबर आहे का नाही महाराज? आणि धंद्यात इमानदारी बरोबर भांडवलाची गरज नाही, पैशाची गरज. कधी असते तोटा होत असल्यावर धंदा काही कामाचा नाही. कारण काय होते महाराज, सोपान महाराज तुमच्या लक्षात आलं का? भांडवल नसलं महाराज की होलसेलवाले किरकोळवाल्याला माल देत नाही. कळायला लागले का नाही? कळायला किरकोळ दुकानदार जे असतात ना गावातली, ही होलसेलवाले त्याला माल देत नाहीत. काय नसल्यावर? भांडवल नसल्यावर. आता तिथं जा आणि 1000चा माल घ्यायचा असू द्या आणि तुम्ही बुलढाण्याला जा आणि त्या दुकानदाराला माहिती नगदीवालय म्हणून रोखवालय, या 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 शेटजी या बसा, हे चहा आणणारे, त्याला माहिती गिराईक कसले नगदी रोखवालय. आणि 50,000चा माल घ्यायचा आणि त्याला माहिती ही उदारीवर आहे. ते दिसल्याबरोबर तर ती मुनी मला दुकानदार सांगते, त्या बाग माळवंडीचं कांगाल आलं बघ. कोण आलं? कांगाल. कांगाल इकडे आहे ना, कळते ना? कांगालाला माल द्यायचा नाही म्हणते का नाही? बोला की. कांगालाला माल द्यायचा नाही. ज्याच्या का भांडवल नाही त्याला माल द्यायचा नाही. लक्षात यायला लागले का नाही? आता मी असेल, सोपान महाराज मुंडे असतील, ही खंडू आबा जागतिक लेवलचे वादक आहेत ते असतील, ही गायक असतील, महेश असेल, कुणी बी असो, आम्ही बी दुकानदारच आहेत. आता मी बी दुकानदाराचे, पण मी किरकोळ आहे. मी कसलं आहे? मी किरकोळ आहे. अरे गावात बोलून अशी इज्जत घालतेत काय? गावात बोलून किरकोळ आहे मी. शरद काय माणसं आहेत राव तुम्ही. मी मला बोलवायला कशाला? मी तर नाही म्हणतो, तर मला किरकोळ म्हणायला लागलो. पुन्हा इथं बोलून हे किरकोळ आहे असलं म्हणले हो आम्हाला. इकडे लक्ष द्या, विनोद असू द्या. आम्ही बी आहेत पण आम्ही किरकोळ दुकानदार आहे. कसले दुकानदार? किरकोळ दुकानदार. मी असं येऊन ह्या सप्त्यात जेवढे महाराज येईल तेवढे कसले इथं किरकोळ विक्रेतीत. किरकोळ तुम्हाला जसं बुलढाणा, चिखली ही होलसेल दुकान आहेत का नाही सांग, तसे आम्हाला बी 2-3च होलसेल दुकान आहेत. त्यातलं आमचं पहिलं होलसेल दुकान आळंदीला आहे, दुसरं होलसेल दुकान देहूला आहे आणि तिसरं होलसेल दुकान पैठणला. हे 3च होलसेलची मार्केट आहेत. तुम्ही कुठल्या दुकानातली? हा हा
मुक्ताईनगर ह्या जरी असलं तरी ही सगळी आळंदीची शाखा ही ध्यानात ठेवायचं. लक्षात द्यायला लागलंय का नाही? हा, आळंदीच्या दुकानदाराच्या बहिणीचं दुकान तिथे आहे, ध्यानात यायला लागलंय का नाही? या तिथल्या शाखा आहेत सगळ्या, ध्यानात ठेवायचं. कुठले बी असू, पण तुम्ही कुठल्या बी दुकानात एखादा म्हणला मी कुठेच शिकलो नाही, पण ह्या तिघाचा माल घेतल्याशिवाय टपरी चलतच नाही, ही ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का नाही? ह्या तिघा जणांच्या मालावर सगळं चलतंय महाराज. हे शांत बसा. ही काय लहान लेकरं तुम्ही पुढं बसून चूक करता, त्यांना कीर्तनातलं काही कळत नसतं, काय नसतं, तुम्ही त्यांना पुढं बसवता. मागं बसवायचं आणि शहाण्या माणसाने कीर्तनाला पुढं बसायचं असते. आता माझं कीर्तन जरा डोक्याच्या बाहेरचंच असल्यामुळं सगळ्याला तेवढं कळत नाही. असलं कीर्तन ऐकायचं तुमच्या इकडे सवय नाही, बरोबर आहे का नाही? सगळ्यात महत्त्वाचं आता ऐका माझ्याकडे लक्ष, जेवढं कळन तेवढं कळन. होलसेल दुकानं 3 आहेत. किती? पहिलं आळंदी, आणि आळंदीच्या होलसेल दुकानाची पद्धत आहे कमीत कमी 4 वर्ष त्या दुकानात राहावं लागते. किती वर्ष? 4 वर्षात माणूस बऱ्यापैकी पुढ्या बांधायचं शिकतंय. लक्षात यायला लागलंय का? म्हणजे कामापुरतं जमून जातंय हो त्याला. 4 वर्षात 4 वर्ष राहायचं. आणि पैठणचं दुकान, देहूचं दुकान, ही होलसेल दुकान आहेत ना आमच्यासाठी. हा, मग तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही बुलढाण्याला गेलात त्यावेळेला तुम्हाला त्या होलसेल दुकानदारानं मुनी मला काय सांगितलं होतं? कुणाला माल द्यायचा नाही. कंगालाला ज्याच्याक भांडवल नाही त्याला माल द्यायचा नाही. मग आम्ही बी जेव्हा गावाकडे निघालो तेव्हा आम्हाला बी आमच्या होलसेल दुकानदारांनी हेच सांगितलेलं आहे, अ दुकानदार काय गावाकडे चालले का? हो, मग ध्यानात ठेवा काय कंगालाला माल द्यायचा नाही. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैचा, विश्वासी त्यासी बोध कैचा. कंगालाला माल द्यायचा नाही. कोण कंगाल? क्रोधी, अविश्वासी, त्याची बोध कैसा, आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. कंगालाला माल द्यायचा नाही, चुकून बी कंगालाला माल द्यायचा नाही. हा, ध्यानात ठेवायचं. ज्याच्याकडं भांडवल आहे त्यालाच माल द्यायचा. आता व्यवहारातलं भांडवल आहे पैसा. व्यवहारातलं भांडवल काय? पैसा. आणि परमार्थातलं भांडवल माहिती का तुम्हाला? नाही माहिती. भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, न पाहे मागील ते वास. पुढती सोस सेवेचाची, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. हे भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल काय? आता सांगितलं ना, परमार्थातलं भांडवल काय? विश्वास. व्यवहारातलं भांडवल पैसा आहे, पण परमार्थातलं भांडवल आहे विश्वास. झालो ते झालो निश्चय दास, नाटाच्या अभंगातले. न पाहे मागील ते वास, आणि पुढं ती सोस सेवेचाची. मुख्य भांडवलाचं नाव विश्वास आहे. मुख्य भांडवलाचं नाव काय? परमार्थात विश्वासाशिवाय काम होत नाही. म्हणजे पहिली गोष्ट इमानदारी, आणि दुसरी गोष्ट भांडवल. आणि आपलं भांडवल काय? विश्वास. आपलं भांडवल काय? विश्वास. मग कसं असतंय धंद्यात? पहिली गोष्ट इमानदारी, दुसरी गोष्ट भांडवल. पण बऱ्याच जणाला पैसा भरपूर दिलाय पण अकला कमी दिल्या देवानं. ती पैसा गुंतवायचा कुठं ह्याची अक्कल नाही. चांगले भजने कुक्कुटपालन टाकून बसतील, म्हणजे अक्कल नाही कुठं पैसे गुंतवा. अशा धंद्यात पैसे गुंतवायचे, त्याच्यातून आपला काय होईल? काय होईल? नफा होईल. अशा धंद्यात तुकोबाऱ्या म्हणतात आमच्याकडे जी भांडवल आहे. कोणतं भांडवल सांगितलं?
विश्वास. ते विश्वास नावाचं भांडवल आम्ही कोणत्या धंद्यात गुंतविलं? संताची पायी नावाचं भांडवल आहे ते आम्ही गुंतवित असताना अशा धंद्यात गुंतविलं, तिथून आमचा फायदा आहे. कुठं गुंतविला विश्वास? महाराज म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास. सोपन महाराज भाषा कळायली का माझी इकडं? हा काय असं जव आहे महाराज? मला मी म्हणजे काय बोर व्हायला लागले का? हा बोर व्हायला का काय? का चहा सांगू एकदा म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं. बाकी मला मी लागा नाही. आम्ही एकदा कर्नाटक बाँड्रीवर गेलतो आणि तिथं गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणले महाराज बरं झालं वेळेवर आल्या. हो ना, मी खालीवरी बघायला मिळलो धोतर असून आल्या कसं वा इकडे? असं तर नाही ना तुमचं काही? अशी बिघडी तर नाही ना? हा मग काय नाही. विश्वास कुठं ठेवला? संताच्या पायावर. नाही तरी परमार्थच विश्वासाचा आहे. कशाचा आहे? समजा मी गावाला आलो ही माळवंडी, तर मला माहीत नाही काय नाही आणि मला हे शरद भाऊनं फोन केला, हॅलो महाराज आम्ही माळवंडीहून बोलतो. म्हणलं बोला. आम्हाला तारीख घ्यायची. बरं किती तारीख? ही सप्तमी 21 मार्च. म्हणलं ठीक आहे. आम्ही तारीख लिहि. म्हणलं आमचं तुम्हाला माहिती का काही? हो म्हणलं काय असेल ते असेल देऊन टाकू तुमचं. मग गाव लिहायचं, तालुका लिहायचा, कीर्तनाची वेळ लिहायची आणि आकडा लिहायचा. आकडा म्हणजे फोन नंबरचा आकडा लिहायचा. फोन नंबरचा आकडा ध्यानात राहावं आपल्याला, नंबर कोणाचा आहे का आहे लक्ष द्यायला लागलंय का नाही. आकडा लिहायचा. आणि म्हणजे मला तसंच म्हणायचं होतं, इकडं लक्ष द्या. आकडा लिहायचा. आकडा आम्हाला आकडाच म्हणायचा होता हे सांगायचं होतं. मग आकडा लिहायचा. आणि मग मला 5-6 दिवसापारी फोन शरदरावचा, हॅलो महाराज त्याच तारीख तुमची यजमान तुमची वाट बघायला. हो काय अडचण नाही. सकाळी फोन, महाराज आज शेवाय? हो येतो काय अडचण नाही. 12 वाजता निघलात का? हो पैठणहून निघालो. बरोबर. पुन्हा फोन आला 2 वाजता, आता संभाजीनगर सोडलं. 6 वाजता फोन, आता ही काय इथं आलो, जवळ आलो. आणि 7 पर्यंत या. हो 8 वाजता मी गावात आलो आणि फोन लावला तर फोनच बंद. विचारलं म्हणलं इथं ते आनंदी महाराजाचा सप्ताह? म्हणले नाही, हिवाळ्यात असते डिसेंबरला. म्हणलं हे शरद हे माणूसच आमच्या इथला नाही. काय शिमगा करायचा का शिमगा करायचा का शिलांगण करायचं कसं करायचं सांगा बरं मला. हां काय करताय? हा किती बी मोठा महाराज असू द्या, काय करतो सांगा ना. काय करतो रूप काय करताय ते सांगा बरं. गपचीप माघारी जावं लागेल. काय कशावर चाललंय? ही विश्वासावर चाललंय. तर तुम्ही एवढ्या लांब आलात मी आलो. विश्वासावर चाललंय ना. कशावर चाललंय? समजा ह्याच्या पुढचं कीर्तनाला बोलिलं, कीर्तनाला आलो, कीर्तन झालं, व्यवस्थित कीर्तन झालं. नारळ पाकिट महाराज वा तुमचं कीर्तन अतिशय छान एकदम सुंदर पद्धतीने कीर्तन केलं बघा तुम्ही, आम्हाला आवडलं. या नारळ प्रसाद घ्या, दिलं पाकिट दिलं. माझ्या हातात घेतलं की माझ्या अंदाज आला 1,500 आहेत म्हणून. कारण मग हात बसलेला आहे. मला लगेच कळतं किती ती हातात घेतल्या. हाताला सवयच तशी झालेली. तर काय करावं? बरोबर आहे का नाही सांगा. हातात घेतलं की म्हणलं 1.5 दिसायला लागले. तर म्हणलं शरद इकडे काय म्हणलं आरती आपलं कसं ठरलेलं आहे? हे काय? हा ठरलेलं आहे म्हणलं महाराज, पण हे पट्टीच गोळा झाली नाही यंदा, वर्गणीच नाही. मी म्हणलं यजमानच आले नाहीत.
मेला नाही मला जमणार नाही, मी पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. बरोबर तिथं मंदिरात झोपा, आम्हाला काम आहे, आम्ही जातो तिथं झोपा मंदिरात. नाही नाही पण मी तुमच्या गावाला पुन्हा येणार नाही, आम्हाला तुला पुन्हा बोलवायचंच नाही, काही टेन्शन नाही. मी इथं बुलढाणा जिल्ह्यात कुठे आलो की माळवंडीची इज्जत घालणार, आम्हाला पहिल्याची इज्जती नाहीत. कुठं घालीत बसतो सांग. असला आडमुट्याला आडमुठं बसल्यावर लाख रुपये बी घेणारा महाराज काय करतो सांगा ना, काय करतो? काय करता येतंय का सांगा? काहीच करता येत नाही. ही चाललंय ती फक्त विश्वासावर चाललंय. कशावर चाललंय? काय म्हणले? 100% खरं. लक्षात आलं का नाही? सगळ्याची चाललंय ती विश्वासावर चाललंय. कशावर चाललंय? विश्वासावर. मग आम्ही काय केलं? विश्वास ठेवायसारखं ठिकाणच जगात कुठलं न राहिल्यामुळं आम्ही आता एक ठिकाण निवडिलं, संताची पायी हा माझा विश्वास. दुसरं ठिकाणच नाही, फक्त संताचे पाय आणि संत नावाच्या धंद्यात आम्ही आमचं भांडवल गुंतवलं. बरं दुकान बी तसलं नंबर 1 आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही ना, बरोबर आहे का नाही? दुकानातून फायदाच आहे का बी. घातला दुकान देती आली आशिदान संत उदार देती आलियाशी दान संत उदार उदार आणि भरले अनंत भांडार. किंवा नाथ महाराजाचं सांगतो, घातले दुकान पडिये तैसा हे वान, 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 पडिये तैसा हे वान. पहिलं तुप करायचं. हे नाथ महाराजाचं घातले दुकान आणि देत पडिये तैसा आहे वान. ज्याला जसला वान पाहिजे तसला वान म्हणजे माल आमच्या दुकानात आहे, काळजी करायचंच काम नाही. दुसरं सांगतो, संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, खेळ्या. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी पण कोणी तयाकडे न पाहे रे. हा काही नाही तर कसला बी माल आहे, कसला बी तुम्हाला जी पाहिजे ती आमच्या दुकानात मिळतंय. पैशाची आटच नाही, देतो मोलाविन सर्व वस्तू, दुकानात आहेच. फक्त दुकानात विश्वास लागतोय. काय लागतोय?
विश्वास. आणि विश्वास जर असेल तर एका जनार्दनी मांडलेले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू. मोल न म्हणजे पैसा न घेता आमच्या दुकानात काय बी मिळते, काही बी मिळतंय. चला हे आनंदी महाराजाचं हे दुकानच आहे. काय मिळत नाही तिथं श्रद्धा आणि विश्वास ठेवले. हो बोला, काय मिळत नाही? विश्वास ठेवल्यावर काय बी मिळते महाराज. विश्वास तो करी स्वामीवरी सत्तान सकळ भोगिता होय त्याचे. काय बी मिळते. चला आमची मुख्य मार्केट किती? 3. पहिलं मार्केट आळंदीच्या दुकानात काय भेटत नाही सांगा. बोला. चला आता आपण तिथलीच माणसं आहेत. काय भेटत नाही दुकानात आळंदीच्या? कायचे दुकान आहेत तुमचे? परवा दिवशी मी एका दुकानातून मुंग्या मारायचं औषध आणलं. काल त्यालाच मुंग्या झाल्या औषधाला. हा काय हेच औषधन काय? आमच्या आळंदीच्या दुकानात मेलेले माणसं जिवंत करायचं औषध आहे. मेले माणूस जिथे उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा. कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायरी गेल. मेलेले माणसं जिवंत होते. मेलेले औषध आहे का असलं तुमच्या दुकानात कुठं? हो आहे का असलं दुकानात कुठं? हा चिल्लर झालं. पुढचं प्रोडक्ट सांगतो. ताईट बसा, नीट बसा. चला लय प्रॉडक्ट आहेत अशी, लय माल लय येते. तर काय औषधाला कमीच नाही. मुचकी 2-3 सांगतो. पहिलं औषध असले मेलेले माणसं जीव हे असले. ही असलं औषध ज्या दुकानात मिळते तिथं शिकलेले येडे तुळशी किती काय बिघडली काही कळत नाही. ती औषधी खीत बसते. अरे ही नंबर 1चं औषध त्या दुकानात भेटते. मेलेले माणसं जिवंत करायचं औषध आहे. मेलेली माणसं. कळायला लागले रे? दुसरं सांगतो. आमच्या दुकानाला बाई आली. कोण आली? बाई आली. औषध असलंय जाताना गडी होऊन गेली. कळायला लागले का नाही? आव सरळ सरळ आहे ना. जी निमिष मात्र देह बोला काय? आओ स्त्रियेचा तू केला पुरुष उभा. निळोबाराचा अभंग आहे. त्यांचे नवल कोण तारिती जड जीवा याला की घडावा संत संग. औषध तसले. पहिलं औषध मेलेले माणसं जिते होते. दुसरं औषध स्त्रीचा पुरुष उभा केला. कितीतरी औषध येत असले कितीतरी. हा चला चिल्लर आहे का काय? लय औषध आहे. जड भिंत चलविण्याचं औषध आहे. माणसं बोला ना तिथं रेडा बोलविण्याचं औषध आहे आमच्याकडे. आहे का नाही बोला? हा रेड्यामुखी आणि गर्वद्विजांचा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. असली औषध अजून लय इथं पण 2-3 सांगितले. ह्या असली औषधं कुठल्या दुकानात? आळंदीच्या. मग असलं भारी दुकान असल्यावर भांडवल गुतवाय काही अडचण आहे का? काहीच नाही. भांडवल म्हणजे विश्वास. विश्वास ठेवाय काही अडचण आहे का? काही अडचण नाही महाराज. चला चला पुढच्या दुकानात 16 किलोमीटर रोज दुकान आहे. तिथून देऊ हा असलं दुकान आहे तिथं. ह्या काही माऊलीचं दुकानाचं सोडून द्या आता. तिथं काय उपजताच ज्ञानी होती की. बरोबर आहे का नाही? ही देहूचं दुकान बी चिल्लर नाही. ह्या इकडं मेलेले जिवंत होते. इकडं स्त्रीचा पुरुष होतोय. तर ही कळल्या दुकानात गाढवाचं गोड होते. गाढवाचे गोडे आम्ही करू दृष्टी गोडे. 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 घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. कुठलं दुकान आहे? देवच्या दुकानातल्या गोष्टी औषधं सांगायला चिल्लर नाही. आम्ही भांडवल गुतवा. येडेत का काय? 12 वर्ष तिथं घालायला येडेत का काय? सांगा. औषधं नंबर 1चे भेटते तिथं. होय का? चिल्लर औषध आहेत का तिथं? पुढचं औषध आहे का?
देहूच्या दुकानात ही गाढवाचं गोड होत यार. इथं माणसाली जरशा गाई दूध काढू द्यायना द्यायला लागलेत का. देहूच्या दुकानात बैलाची धार काढायचं औषध आहे. बैलाची धार का वेलेश्वर ते पूजिले कसं वाटायला लागले का बोर व्हायला लागले. येलेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले. आणि आताच काढलेले हीच कालावधी ते बीजापासून ह्याच्यातलाच. भागीरथीसाठी तू कोबराय वैकुंठातून महागारी आले. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा. भागीरथी धावा करायला लागली. तू कोबराला परत यावं लागलं. भागीरथी उरक मला गडबड आहे परत जायचंय लवकर जायचंय. आत्ता शेवाया कर शेवायाच म्हणतात का इकडे शेवाया करते. आणि त्या शेवायाला मजा ह्याच्याशिवाय नाही. नुसते शेवायाला मजा नाही. दूध तूप आणि साखर ह्या 3 गोष्टी असल्याशिवाय मजा नाही त्याच्यात. मग कसं असतंय दूध नुसते शेवायाला चव लागत नाही बरोबर. त्याला मॅगी म्हणा. लक्षात आलं का नाही. शेवाया वेगळ्या आणि मॅगी वेगळी. शेवाया आता हे तुम्हाला नाही माहितलं आणले आणि तुम्हाला माहीत. शेवायाचा 2 मिनिटातच होणार बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यात दूध टाकायचं त्याच्यात साखर टाकायची आणि गरम तूप त्याच्यात टाकायचं आणि मग बघायचं असं 1 मिनिटात पोटात जाते ती बरोबर आहे का नाही. त्याची ती लपकच वेगळी. पाहुणा आला म्हणलं की शेवाया बरोबर आहे का नाही. गडबडीच्या पाहुण्याला शेवाया असायच्या. आणि आताच्या बाया तुम्हाला जेवण हवं का हवं का. मी एका घरी बसलो जाऊन बाई मला म्हणती तुम्ही पाणी घेणार ना. म्हणलं नाही नदीला जाणार आहे घेणार नाही. दलिंदरावला नदीला जाऊ का म्हणलं पाणी घेणार. तुम्ही जेवण करणार ना. म्हणलं नाही करणार मी कडबा खाणार गवत खाणार. मला सांगा तुम्ही किती चपात्या खाणार. काय आता विचारायला लागले तो किती चपात्या खाणार आणि काय तसं कसं सांगा. चांगला बेत दिसले माणूस हा ते बरोबर आहे का त्याचं काय सांगायचं काय सांगा. इकडं लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे. मुद्दा एवढाच आहे आपला. हा विनोदाचा भाग सोडून द्या. ही देहूची खासियत सांगायला लागलोय की तुकाराम महाराजाला दूध मिळालं नाही भागीरथीला तर महाराज नंदीचं दूध काढलं. नुसत्या बैलाचं नाही नंदी बैलाचं निर्जीव नंदी बैलाचं दूध काढलं. आज सुद्धा देहूला मंदिर आहे. आणि आता बीजेपासून महाराज षष्टीपर्यंत तुम्हाला माहीत असेल की 8 दिवस देहूमध्ये फक्त शेवायाचा भात आणि दूधच असते. लक्ष द्यायला लागले का नाही. कारण ते भागीरथीसाठी आले होते म्हणून आता षष्टीच्या आदल्या दिवशी संपून जातो तो उत्सव. इकडं लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे की देहूच्या दुकानात असले औषध आहेत. देहूच्या दुकानात गाढवाचं गोड होते तर पैठणच्या दुकानात गाढवातच देव बघितला जातो. कळायला लागलं का नाही. गाढवातच देव बघायचं औषध देव पैठणच्या दुकानात आहे. चला काय शिवून आणलेलं पाणी कोणाला पाजलं गाढवाला. ती गाढव नव्हतं जगाचा मालक होता. परीक्षा घेण्यासाठी असल्या औषधं जर दुकानात भेटत असतील असला माल जर दुकानात असेल काय हरकत आहे विश्वास ठेवायला. हरकत आहे का काही. त्यामुळे महाराज म्हणले एवढं चांगले जर दुकानं असतील तर आम्ही भांडवल गुंतून टाकलं. संताची पायी हा माझा विश्वास. आलं का लक्षात. आणि इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या. महिला मंडळाला कळायला लागलंय का नका का कळाना पण नुसत्या अर्ध्या बटाट्यावर टका बघायला लागल्या. मग एवढाच महाराज आहे म्हणायला लागल्यात बरोबर आहे का नाही. कसं का असाना पण लक्ष द्या माझ्याकडे. कसं आहे पहिली गोष्ट धंद्यात काय सांगितलं इमानदारी. सुरुवातीपासून ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट इमानदारी. दुसरी गोष्ट भांडवल. तिसरी गोष्ट त्या भांडवलाची गुंतवणूक. आणि चौथी गोष्ट सांगतो आता. चौथी गोष्ट सोपान महाराजाशी. चौथी गोष्ट धंद्यात स्वतः लक्ष घातलं तरच धंदा होतो. नाही तर दुसऱ्याच्या सांगा वांगीवर धंदा होत. बऱ्याच जणांनी बायकोला बरं वाटावा म्हणून मेहना आणून गालीवर बसविलाय. दुपारा खोटा उपटालाय त्यांचा. दुपारा ध्यानात ठेवायचं. कळायला लागलं का नाही. मेहुनीवरण धंदे होत नसते. ध्यानात ठेवा धंदा होणार.
तुकोबाराय म्हणतात आम्ही काय केलं, आम्ही स्वतः लक्ष घातलंय धंद्यात. लक्ष द्यायला लागले का नाही? आम्ही सांगावांगी हो नाही, आम्ही सर्व भावे दास झालो त्यांचा, आम्ही त्याच्यात लक्ष घातले. आणि असं अर्धवट नाही, बऱ्याचदा पाहुणे रावळे अडचणी आणतील धंद्यात, आणतील का नाही सांगा. दिवाळीचा बाजार, आणि दिवाळीच्या बाजाराला एक जणांनी दुकान उघडलं, कपड्याचं दुकान, 1.5 लाखाचं तरी नफा होणार आज. पण दुकान उघडलं आणि फोन आला, हॅलो दुकानदार आहेत का? हो. काही कळालं का? नाही. काय झालं? आता तुमचा जावाईन सासरा, मेहमान सासरा काय झालं? ॲक्सिडेंटमध्ये गेले की सकाळी 7ला. होय. हो. आता दुकान बंद करावं तर 1.5 लाखाचं नुकसान आहे, आणि नाही बंद करावं तर इकडे मेहमान सासरा आहे. शहाण्या माणसानं काय करावं? तुमच्या विदर्भात कसं आहे? शहाण्यानं काय करायचं? शहाण्यानं दुकान बंद करून अंत्यविधीला जायचं का दुकान चालू ठेवायचं? कसं करायचं? बोला ना. अंत्यविधीला जाय पाहिजे. 1.5 लाखाचं नुकसान आहे तरी बी जायचं. माणसं हुशार आहेत, माळवंडीतली लबाड नाहीत. लक्षात आलं का नाही? बघा इकडे माझ्याकडे. आता बघा त्यांचं खरं कसं आहे, नीट लक्ष द्या माझ्याकडे तर कळ ना. आयुष्यभर जर पोटाला पोटभर खायचं असलं तर शहाण्यानं दुकान बंद करायचं, त्या 1.5 लाखावर पाणी टाकायचं ना अंत्यविधीला जायचं. नसल कळत आता बोला आहे का? आयुष्यभर जर पोटाला पोटभर भाकर खायची असली, आत्ताशी उजळलंय. लक्षात यायला लागलंय का नाही? कारण गेल्याला बायकोचा बाहून बापही ध्यानात ठेवा. आणि तुम्ही जर 1.5 लाखासाठी तिकडे जायचं नाहीत अंत्यविधीला मातीला, तर आयुष्यभर बाईचं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. मेल्याचं का जाळायचं का, मला का फुकायचं का, आणि ह्याचा पैसा काय सगळं न्यायचं आहे का, मला काय करायचं. माझ्या बापाच्या हडळ लागलेली बरी, पण बाई लागलेली परवडत नाही महाराज. लक्षात आलं का नाही? चांगली चांगली लांबक्या मिशावाले माणसं बायांनी गार करून टाकलेत महाराज. काही नाही, कसला बी जोक सांगा असे बघत येत. आणि त्याला आपण डावचायचं, हे हां 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 काय झालं? काय नाही, पप्याच्या माईचं ध्यान झालं, ह्याच्यातच गेले येडे महाराज. काय काय नाही महाराज, आंबटखट करून टाकले. तर काही हलत नाहीत, बोलत नाहीत, काही नाही. मला बायको नाही एक ध्यानात ठेवायला का. या कंटाळून सासरवाडीला नेऊन गाठली होती. सासऱ्याला म्हणलं सांभाळा हिला, असली कसली जन्माला घातली हो म्हणलं पोरगी, असली कसली तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची वेळ आली म्हणलं. सासरा म्हणला लय गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिलंय, अख्खं झाड मी सांभाळायलोय, माझा विचार करा. माझा विचार करा. लय ताप आहे डोक्याला. मी तिला सोडायला गेलो बायकोला आमच्या, आणि तिथं गेले तिची मैत्रीण तिला भेटली. काय म्हणली काय नाही, बायको माझ्याकडे आली जी फुगून बसली. म्हणलं काय झालं? हा. म्हणलं झालं काय? म्हणलं हा हो करा. काय झालं? तुम्ही तिकडे कीर्तनाला गेलो काय बी घाली जा, पण माझ्या बापाच्या इथे तास त्याने पॅन्ट घाली जा. म्हणा पॅन्टीचं काय? माझी मैत्रीण म्हणतो तिथे धोत्राला तुझा सासरा आहे का? है का? काही घेणं नाही देणं नाही. काय करावं महाराज? तराच आहे तर काय करावं? काय सांगायला लय अवघड धंदा आहे हो. काय करावं? ते नवरा बायकोचं कसं आहे, तुझं माझं जमाना तो वाचून कर्माना असला धंदा असतो नवरा बायकोचा. लक्षात यायला लागलंय का नाही? नवरा बायकोच्या भांडणा शियाने माणसं पडतच नाहीत, पडू बी नाही शियाने माणसानं अजिबात नाही. 2-3 दिवसाला गोड होते तर ना आपण तोंडावर होतो. लक्षात यायला लागलंय का नाही? ह्यांचा नियम नसते महाराज. ह्यांची भांडणं अगं माय खाण्यावरतून बी भांड, भाजीत मीठ नाही लई चवई लगे तोंडाला. मला म्हणजे काना खालच्या भांड. हा दादा इथं राहायचं ना. हो मला बी नाही राहायचं इथं. हा चल बरं पिशवी. हा बरं ते बरं पिशवी भरते. हा बरं पिशवी चल नेऊन घालतो तुला. हो मला बी कटाळा आला, तुमच्या संग बी राहायचं नाही. लग्न करून चूक झाली माझी. माझ्या बापानं माझं वाटोळं केलंय. कशाला तुमच्या इथं दिलं कशाला नाही. मला इंजिनियर आलता, मला डॉक्टर आलता, मला वकील आलता, MLAच्या पदरात पडले मी. मला बी राहायचं नाही, मला बी कटाळा आलाय. आणि चला हो हो चल नेऊन घालतो. आणि बस गाडी हो मला बस स्टँडला नेऊन घाला. हो चल सोडलं नेऊन बस स्टँडला. बायको एसटीत बसली, हे खाली उभा राहिला. ड्रायव्हर नाश्त्याला उतरलेला. 15 मिनटं गाडी थांबली. ही खाली ती वरी, आणि ती वरून म्हणाली चालले मी आता. आणि त्या बघा तुम्हाला भूक आवरत नाही, चिवडा करून ठुला, तेवढा चिवडा खाऊन जा.
फ्रीज मध्ये दूध ठुलंय तेवढं दूध पिऊन घ्या, नासून जाईल. बारक्या डब्यात गुलाबजाम ठुले, तुम्हाला गोड खायचा नाद आहे तेवढं खाऊन घ्या. आणि हे बघा माळव वायाला जाईल आणि मी चालले म्हणून घरी कुणाला आणू नका. हे बघा माझी तुमची विनंती एवढंच आहे. मला लई तुमची काळजी वाटते. आंघोळीला पाणी ठुलेलं आहे, पाणी घेत जा, दूध पित जा, काळजी घेत जा. तिथं गोळ्या तुमच्या वेळेवर खात जा. मला तुमची काळजी वाटते. नवरा मला एवढी काळजी तर कशाला चालली? मी कुठं चालले? तुम्ही जा म्हणला चल माघारी, चल माघारी. त्याला काय लागत हे सांगा. नवरा बायकोचं कसं असते बरोबर आहे का नाही महाराज? या असला धंदा आहे. पण तू कोबर आहे म्हणली आम्ही तसं नाही केलं. नात्या गोत्यात काही अडचणी येऊ नये म्हणून नात्या गोत्याचं कनेक्शन बोर्डातूनच कट करून टाकलं आणि अर्ध भावे नाही सर्व भावे दास झालो त्यांचा. पूर्णपणे लक्ष आम्ही दुकानात टाकलं. आम्हाला माहिती जिथं आम्ही विश्वास ठेवलाय तिथंच आमचं काम होणार आहे. हेची माझे हित करती सकळा, हेची माझे हित करती सकळा, हेची माझे हित करती सकळा, हेची माझे लक्ष 2 तास नाही आणि भांडवल विश्वास, पैसा विश्वास. मग एखादा म्हणला पैसे द्या माल घ्या, दुकान एखादा माणूस म्हणतो हा पैसा, इकडे बघा माझ्याकडं हा पैसा. दुकानदार म्हणला हा माल, हा पैसा, हा माल. आता बघा संताचे पायी हा माझा विश्वास, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करती सकळ, 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 जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. संताचे पायी हा विश्वास. मग म्हणले घ्या जेने हा गोपाळ कृपा करी. मग महाराज आता पक्क झालं तुमचा विश्वास संताची पाय ठेवला. म्हणले हो. आणि नातेगोत्याचे कनेक्शन कुठून कट केले? बोर्डातूनच. मग जर का बाबा आपलं एखाद्या वेळेला कमी जास्त झालं तर महाराज म्हणले तुमचं कमी जास्त झाल्यावर आनंदी महाराज आहेतच की त्याला कशाला. बागलिया मज वाहतील गडी, बागलिया मज वाहतील गडी, बागलिया मज वाहतील, बागलिया मज वाहतील, बागलिया मज वाहतील गडी, बागलिया मज वाहतील, बागलिया मज वाहतील गडी, बागलिया मज वाहतील गडी.
तास राहिलाय अजून, एक चरण तास म्हणजे चरण वाजव, अक्षय वाजव, एवढं भैरव वाजव की भैरव तू वाजव, हात गरम होत तेवढं. भागलिया मज वाहातील कडिये आणि त्यांची आने जोडे सर्व सुख. आता माझ्याकडे लक्ष द्या, आता त्याला 2 प्रमाण देतो. आनंदी महाराज आहेत, आपली त्यांच्यावर विश्वास आहे, बरोबर आहे की नाही? त्यांच्यावर तरी विश्वास आहे का नाही? आमच्यावर नसला तरी आनंदी महाराजावर विश्वास आहे. मग आपण जर सर्व भावे आनंदी महाराजाचे दास झालोत, सेवक झालोत, तर तुमचं कुठलंच काम ते पडू देत नाही, काहीच कळू देत नाही, तुम्हाला काही होऊ देत नाही. तुमचं काही एखाद्या वेळेला थकलं भागलं बी तर वाहातील कडिये, तुम्हाला कडेवर घेणार. त्याला दुसरं प्रमाण देतो पुष्टी म्हणून. तुका म्हणे कडिये बैसो आणि तेने आसो निर्भर. भाववळे विष्णुदास ते शेवट आहे, त्याला कडेवर घेतात आणि कडेवर घेऊन त्याचा सांभाळ करतात. लक्षात यायला लागले. आणि नाहीतरी विश्वास ठेवायसारखं आहे बी. आणि आता दुसरीकडे जायची गरज बी नाही, कारण त्यांची आने जोडे सर्व सुख ना. माणसं सुखासाठी जर तळमळ करीत असतील तर जगातलं सगळं सुख त्यांच्या पायावर आहे. दुसरे 2 प्रमाण देतो त्याला. सुख वसे याची ठाई बहुपायी संताच्या. आता एक कळसाचं प्रमाण देतो, पुन्हा ह्या विषयाला प्रमाण बी नको, 10:30 वाजत आले, विषय बी नको, एकच प्रमाण देतो, एकच. सर्व सुखे आजी येथेच वळली. आता अर्धवट राहिलं का? आणि संताची देखील चरणामुजे, त्याच्यामुळं भागलिया मज वाहातील कडिये त्यांची आने जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे. माळवंडी नावाचं गाव. आम्ही दत्ता महाराज माळवंडीकर त्यांच्या नावापुढंच एवढं ही माळवंडी ऐकलेली होती, बरोबर आहे का नाही? पण तीच माळवंडी ना ती, हां हीच आहे. आणि म्हणून त्यानंतर आज माळवंडीला खऱ्या अर्थानं येण्याचा योग आला. आज आपण सगळेजण 12वा म्हणजे तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं महाराज आता हे मंडप वाकडा तिकडा नाही तर पब्लिक नारळी सप्ते एवढी पब्लिक आहे. लक्षात आलं का नाही? एवढी पब्लिक आहे. बाया बघा कुठवर बसल्यात, इकडं बघा, इकडं आणि इकडं तर बघू नका त्या थोबा तोंड्या. मी सांगायला लागलो नाहीत म्हणून, विश्वासच नाही म्हणजे सर विश्वासावर चाललंय तरी बी विश्वास नाही म्हणल्यावर कमाल आहे ना तुमची. लक्षात आलं का नाही? पण एवढी पब्लिक आहे, अतिशय सुंदर वातावरण. मी म्हणजे खरं म्हणजे टाळाटाळच केली ती. माझा आवाज बी व्यवस्थित नाही. पैठणची यात्रा चालू होती, आवाज बी कथा चालू असल्यामुळं माझी आवाज बरोबरच नव्हता. पण आता सतीश महाराजांनी, सोपान महाराजांनी पुन्हा फोन केले आणि सर चालूच होता, पण सतीश महाराजांनी नाही म्हणले, आपलं प्रेमातलं गाव आहे आणि सोपान महाराजाचाही संपर्क झाला, तुम्हाला यावंच लागतंय. म्हणून आता नाईलाज को क्या इलाज, मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणून यावं लागते, बरोबर आहे का नाही? म्हणून शिवेचा एक. नाही तर मी आवाजामुळं टाळाटाळच केली ती. काय होते, आपला आवाज बसलेला असलं की ती जरा कसं असते, आपलं धड नसलं की आपलं नाही धडण शेजाऱ्याला कड असती, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं पण चला, आमची घरातलीच माणसं सगळे असल्यामुळं धकून गेलं. असं लय उघडं नाही पडलं होय? पडलं का उघडं? अय पडलं लय नाही, काही नाही. अय आबा उघडं पडलं नाही, काय मस्त उघडं पडलं आपलं. हां काय होय? नाही काय नाही, काय नाही. असं जाकापाकीत निघून गेलं. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. काही चुकलं असलं हो का माझ्या ओटी टाका, मी असा गुंडाळून नेतो, भोकरदनला झटकितो. मला नेऊन काय करायचं तुमचं तुम्ही सांगा. बरोबर शांती ब्रह्म पांडुरंग महाराज म्हणले, माझे गुरु आचार्य ज्ञानेशभक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना अतिशय सुंदर नियोजन केलं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचे आभार मानतो की टी व्हीवर रोजच कथा चालू आहेत, बघत असतात की टी व्हीवर. हे टी व्हीतला महाराजा येडे इज्जत नाही तुम्हाला. आता रोज सकाळी टी व्हीला असते. आता माऊलीची चरित्र कथा चालू आहे. उद्यापासून आता कधी 31ला शेवट आहे त्याचा, म्हणजे 8-10 दिवस अगोदरच. म्हणजे आता उद्या परवा स्वामी समर्थाची कथा सुरू होणार प्रगट दिनानिमित्त. म्हणजे सगळ्या कथा झाल्यात माझ्या जवळजवळ. लक्षात आलं का नाही? हां सकाळी टी व्हीला होतो मी 9:30-10 वाजेपर्यंत. तरी मी गडबडीनं काच फोडून बाहेर आलो. म्हणलं मला माळवंडीला जायचं. शरद केदमच काढी ना ती. तरी आजी तू मला ती शाहरुख खान म्हणला चहा घेऊ. मला नाही गडबड आहे, मला माळवंडीला
मालवणीला जायचं आहे. हां चलत चलत अमिताभ बच्चन सगळं 2-3 मिनटं बसलो, 5-10 मिनटं अमिताभ बच्चन आम्ही ती बसलो आणि मग ते त्या जया बच्चन ऐकनाच गेली. मग बसलो थोड्या वेळ 10-5 मिनटं बसलो आलो. तेवढ्यात अलका कुबल आली आपले तर म्हणलं ना ग मला मालवणीला जायचंय गडबडीनं कसं तरी चलत चलत अशोक मामाला भेटलो ना आलो. तसाच बाहेर लक्षात यायला लागले का नाही म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. आमचे अक्षय महाराज सोबत आलेत. आपण सगळेजण आलात. सोपान महाराज एवढा वेळ कथेला बसून कीर्तनाला बसले. सतीश महाराज एवढे मोठे कीर्तनकार असून टाळ घेऊन उभा राहिलेत. त्यांनाही धन्यवाद देतो. मस्तपैकी भैरवात ऐकू आणि भैरवी झाल्याच्या नंतर मस्तपैकी आता उठून जाऊ. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळे आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा पाया पडतो. काही चुकलं असलं तर माफ करा. हो का? काही चुकलं असलं तर स्वामी माफ करा. काही चुकलं असलं तर पाया पडतो. आणि आता एवढं पाया पडून बी नसलं तर माफ करायचं. तुम्हाला काय करायचं करा. असं बी काही टेन्शन नाही. एवढं सर्वांच्या चरणी दंडवत. उद्या माझे मित्र नामवंत कीर्तनकार भावरत्न ज्यांच्या आवाजात जादू आहे असे हरिभक्ती प्रायण अक्रूर महाराज साखरे यांचं कीर्तन 8:30 ते 10:30 या वेळेत होणार आहे. गोड कीर्तन, असं सुंदर कीर्तन, माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं कीर्तन उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे. उद्या आपण सर्वांनी कीर्तनाला उपस्थित राहा हे आपल्याला विनंती करतो. भागलिया मोज वाहातील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि कसं असतंय आता एकच आहे. शेष शब्दाचा अर्थ उष्ट नाही. शेष म्हणजे काय? शेष म्हणजे ताटात, शेष म्हणजे उष्टच, पण ताटातलं उष्ट नाही. आली मुखा वाटा अमृत वचने. लक्षात आलं का नाही? मुखातून त्यांच्या जे शब्द आलेले आहेत ते त्यांचं जी शेष आहे म्हणजे त्यांचे जे काही संतांचे अभंग आहे ते आम्ही आवडीनं शिवू आणि ते जे सांगतील तो शब्द आम्ही 100% पाळू. महाराज अभंगाच्या शेवटी भैरवी हे तुका माने शेष शेविन आवडी तुका माने शेष शेविन आवडी शेष शेविन तुका माने शेष वचन न मोडी बोली देते शाबास. हे वचन बोली देते त्याची माझ्या हित
साखर